नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM महाविद्यालय. आज आपण तुमचा कंपल्सरी विषय तो म्हणजे पर्यावरण जाणीव जागृती या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये प्रकरणे ते म्हणजे पर्यावरणीय अभ्यासाचे स्वरूप व व्याप्ती. यामध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा व्याख्या, डेफिनेशन, व्याप्ती, स्कोप, सर्वस्पर्शी स्वरूप, मल्टीडिसिप्लिनरी नेचर, महत्त्व, इम्पॉर्टन्स आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय अभ्यासाची गरज, नीड फॉर पब्लिक अवेअरनेस. तर या पहिल्या प्रकरणात या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावना आणि व्याख्या या प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना याविषयी चर्चा करणार आहोत. तर पर्यावरणाचा परिचय करून देताना आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना अभ्यासणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याची थोडक्यात ओळख म्हणजेच ओळख करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच इसवी सन 1960च्या सुमारास पर्यावरणशास्त्र हा एक स्वतंत्र विषय उदयास आला. या विषयामध्ये मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा सविस्तर व शास्त्रीय अभ्यास केला जातो. पर्यावरणशास्त्र ही स्वतंत्र शाखा इसवी सन 1960च्या सुमारास उदयास आलेली आपल्याला माहिती आहे. तरी पण साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच या विषयाच्या निर्मितीसाठी हळूहळू वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि त्या घटनांचा परिपाक म्हणून 1960च्या सुमारास पर्यावरणशास्त्र ही शास्त्रशाखा सुरू झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे जगातील अनेक देशांमधील राजसत्ता बदलल्या गेल्या. काही देशांचे राजकीय रंग बदलले गेले, काही देश मोठ्या प्रमाणात लयास गेले, तर काही देशांचा झपाट्याने विकास झालेला आपल्याला माहिती आहे. परंतु हे घडत असताना या दोन्ही महायुद्धांचे पर्यावरणावर झालेले दुष्परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या संहारक अणुबॉम्बचे पर्यावरणावरील दुष्परिणाम तर फारच मोठे आणि स्पष्टपणे आपल्याला दिसून आले. हे दुष्परिणाम इतके भयानक आणि स्पष्ट होते की त्यामुळे झालेली मानवजातीची आणि पर्यावरणाची हानी महायुद्ध समाप्तीनंतर सुद्धा काही कालावधीतच सर्व जगाला ती प्रकर्षाने जाणवलेली आहे. त्यामुळे विविध नैसर्गिक व सामाजिक शास्त्रातील अभ्यासक दुसऱ्या महायुद्धामुळे पर्यावरणात्मक बदल आणि समस्या यांच्या अभ्यासाकडे आकर्षले गेलेले होते किंवा गेलेले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः 1944 नंतर जगातील अनेक देशांमध्ये औद्योगिकरण वेगाने घडून आले. परंतु या औद्योगिकरणामुळे औद्योगिक अपशिष्टांमार्फत विविध प्रकारचे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं गेलं. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, वेगवेगळे तंत्र, अणुचाचण्या, रासायनिक प्रयोग इत्यादीमुळे सर्व स्तरावरील संतुलन दोलायमान झालेलं आपल्याला
दिसून येतं आणि त्यातूनच विविध प्रकारचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले गेले व या प्रदूषणाचे विविध दुष्परिणाम सजीव सृष्टीवर स्पष्टपणे दिसून आलेले आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे साधन संपत्तीवर प्रचंड ताण पडून त्या साधन संपत्तीचा अतिरेकी व अयोग्य वापर सुरू झाला. परंतु त्यातूनच काही साधन संपत्ती संपुष्टात येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही साधन संपत्तीचा प्रमाणापेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त वापर झाला. त्यामुळे काही महत्त्वाच्या साधन संपत्तीचा तुटवडा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच मानवाचा अतिरेक या ठिकाणी आपल्याला कारणीभूत ठरलेला हा प्रामुख्याने दिसून येतो. आणि असाच जर साधन संपत्तीचा वापर किंवा अतिरेक हा जर सुरू राहिला तर काळाच्या ओघात आपल्याला भविष्य काळात लवकरच ही साधन संपत्ती आपल्याला संपुष्टात आलेली दिसून येईल. म्हणजेच येत्या काही 50 वर्षात अशी परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली या ठिकाणी दिसून येईल. याची जाणीव समाजातील जाणकार नागरिकांना आणि अभ्यासकांना ही प्रामुख्याने झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळेच वरील सर्व पर्यावरणात्मक बाबींचा आणि समस्यांचा अभ्यास नैसर्गिक व सामाजिक शास्त्रातील अभ्यासकांनी आपापल्या परीने दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू केलेला आहे. म्हणजेच अनेक अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ असतील यांनी मोठ्या प्रमाणावर आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या कुवतीनुसार आपापल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि समाजामध्ये एक प्रकारची जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने 1950 नंतर अशा अभ्यासाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु हा अभ्यास करताना प्रत्येक शास्त्रशाखेतील अभ्यासकाच्या लक्षात आले की आपण जो अभ्यास करीत आहोत तो परिपूर्ण नाही. हा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी इतर शास्त्रशाखांचीही मदत घेतली पाहिजे. या विचारसरणीतूनच पुढे 1960च्या सुमारास सर्व शास्त्रशाखांचा समन्वय साधणारी पर्यावरणशास्त्र ही शास्त्रशाखा उदयास आली. म्हणजेच सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे ही त्या ठिकाणी अभ्यासकांना त्याची जाणीव झाली. म्हणजे त्या ठिकाणी रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा इतरही शास्त्र असतील त्या ठिकाणी किंवा मानसशास्त्र सुद्धा असेल याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी या पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या सर्व शास्त्रांची मदत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी ही पर्यावरणशास्त्र ही शास्त्रशाखा त्या ठिकाणी उदयास आली आहे. या शास्त्रशाखेत नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांमध्ये पर्यावरणाच्या घटकांचा जो अभ्यास केला जातो त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच या ठिकाणी सर्व बाजूनी त्याचा अभ्यास हा प्रामुख्याने केला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला त्याची ओळख करून घेताना आपल्याला विविध जे अभ्यासक आहेत, जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. म्हणजेच त्यांनी या ठिकाणी या विषयी त्यांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यात काही महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ते म्हणजे पहिली व्याख्या म्हणजे A.G. टान्सले या अभ्यासकाची आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पर्यावरण म्हणजे अशी संपूर्ण प्रभावी परिस्थिती की ज्या अंतर्गत सजीव राहतात. म्हणजेच या अभ्यासकाला असं म्हणायचं आहे की पर्यावरणामध्ये सर्वांपेक्षा प्रभावी घटक जो आहे म्हणजे सजीव जो हालचाल करतो आणि तो या ठिकाणी पर्यावरणावर प्रभाव टाकत असतो. म्हणजे त्या ठिकाणी उदाहरणार्थ मानव असेल
आणि या मानवाच्या हालचालीतूनच पर्यावरण किंवा पर्यावरणाचं संतुलन जे आहे त्यामध्ये जो बिघाड निर्माण झालेला आहे किंवा संतुलन निर्माण झालेलं आहे त्यातूनच या पर्यावरणाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते किंवा लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम या अभ्यासकांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा अभ्यासक म्हणजे डॅनियल डी चिरास यांनी असं म्हटलेलं आहे, जैविक व अजैविक घटक आणि त्यांचे पर्यावरण व त्या घटकातील परस्पर क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. म्हणजे याचाही अर्थ तोच होतो, जैविक आणि अजैविक. जैविक म्हणजे हालचाल करणारे घटक सजीव आणि अजैविक म्हणजे त्या ठिकाणी धातू असतील म्हणजेच मृदा असेल किंवा इतर काही घटक असतील, या ठिकाणी त्यांचा त्या घटकातील परस्पर संबंध त्यांचा अभ्यास या ठिकाणी ज्या शास्त्रात केला जातो त्याला पर्यावरणशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा अभ्यासक म्हणजेच बर्नार्ड नेबेल. तर त्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की विविध परिसंस्था प्रणालींच्या परस्पर संबंधातील संतुलक तत्वांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच पर्यावरणशास्त्र होय. आता पृथ्वीवर आपल्याला माहिती आहे अनेक छोट्या मोठ्या परिसंस्था आहेत म्हणजेच प्रणाली आहेत आणि त्यांच्या परस्पर संबंधातील संतुलक तत्वांचा शास्त्रीय अभ्यास या पर्यावरणशास्त्रामध्ये प्रामुख्याने हा केला जातो. म्हणजेच अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रस्तावनाही बघितली आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या अभ्यासकांच्या आपण या ठिकाणी व्याख्याही आपण बघितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्याची प्रस्तावना किंवा त्याची ओळख आपण करून घेतलेली आहे, त्यांच्या व्याख्याही समजून घेतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एवढ्याच 2 मुद्द्यावर प्रामुख्याने आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद. जर आपल्याला काही यामध्ये काही शंका असेल, प्रश्न असतील तर या ठिकाणी मी माझा मेल दिलेला आहे, prabhakar.jadhav@ktgemcollege.ac.in यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.